कापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप सारा जगाचा परी तू आमालेकरांची तू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा वाट पाहत आहात प्रतीक्षा करत आहात अशा भव्य दिव्य अशा कार्यक्रमास अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी शांतता राखावी तसे तुमचा आवाज सायलेंट मोडवर परत मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपणास प्रतीक्षित असलेला हा कार्यक्रम या ठिकाणी याची प्रतीक्षा संपुष्टात आलेली आहे काही क्षणामध्ये या कार्यक्रमास सुरुवात होत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं पालकांचं पाहुण्यांचं व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी नारायण आवटे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण माता पालक सर्व प्रेक्षक विद्यार्थी मित्र हो टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत आणि तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी निश्चितच आनंद झाला असेल या ठिकाणी प्रतीक्षा थांबलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचा मी या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देतो सर्वप्रथम विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित कौशल्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव व गोल्डन रॉक इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशा सांस्कृतिक स्नेह सुस्वागतम सुस्वागतम विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित कौशल्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव व गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल पैठण तसेच पाटेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा भव्य दिव्य असा सांस्कृतिक संमेलन 2026 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून व प्रमुख विशेष अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय भाऊसाहेबजी तुपे साहेब सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनीही आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय मधुकरजी देशमुख साहेब सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचंही या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो माननीय विजयजी द्वारकुंडे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा
तसेच आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव वाल्मिकरावजी सुराशे साहेब, सचिव विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर हेही या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय विठ्ठलजी पैठणकर साहेब, उपाध्यक्ष विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर, मान्य सौ देवयानीताई चंद्रकांतजी गायकवाड साहेब, सहसचिव विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर, तसेच सन्मान्य दत्तात्रेयजी सुराशे साहेब, सदस्य विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर, आपल्या पाटेगावच्या प्रथम नागरिका सौ संजीवनीताई रावस, सरपंच ग्रामपंचायत पाटेगाव, व श्रीमती मीराताई करपे, उपसरपंच ग्रामपंचायत पाटेगाव, तसेच व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, सन्मान्य फकीरचंदजी घेवारे, दिलीपजी सनवे, पत्रकार रामेश्वरजी बावणे, या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. माननीय आसारामजी शेळके, शिक्षकेतर कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर जिल्हा, व माननीय श्री विठ्ठलजी पाटील गंभीरे, या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. भारतीय संस्कृतीत दीप प्रज्वलनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, आशेचे प्रतीक आणि अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा दिव्य तेज. ज्या ठिकाणी दीप प्रज्वलित होतो तिथे सकारात्मक ऊर्जा, शांती आणि पवित्रता नांदते, अशी आपली श्रद्धा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन केल्याने विचारांना दिशा, मनाला प्रसन्नता आणि कार्याला यश प्राप्त होते. हा प्रकाश आपल्याला सत्य, सदाचार आणि प्रगतीच्या मार्गावर नेऊ, हीच प्रार्थना करून आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहोत. सर्व मान्यवरांचं एका ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे. DJ Asif SK. साहेब, यानंतर सर्वप्रथम आपलं असं कर्तव्य आहे की आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असा सन्मान आपल्या संस्था व शाळेच्या वतीनं होणं अपेक्षित आहे. यासाठी सर्वप्रथम मायेचा शब्द, विश्वासाचा हात दिला अनंत, अंधारातही दाखविला उजेडाचा पंथ, स्वप्नांना दिली दिशा, आशांना दिले बळ, अध्यक्षपदी आपले लाभले आम्हा सौभाग्य फळ, लाभले आम्हा सौभाग्य फळ. अशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब, अध्यक्ष विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर, यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो संस्थेचे सचिव सन्माननीय वाल्मिकरावजी सुराशे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. सर्व शक्ती
आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले सन्मान्य भाऊसाहेबजी तुपे साहेब, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. तुपे साहेबांच्या काळामध्ये ज्ञाननिधीचा दीप उजळीत ठेवणारे, शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे आणि आपल्या उपस्थितीने आम्हाला आजचा कार्यक्रम अधिकच गौरवशाली झाल्याचं या ठिकाणी वाटत आहे. या ठिकाणी त्यांचा शाल, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित असा सन्मान होत आहे. देणारे शिस्त, संवेदनशीलता आणि या सर्वांचा सुंदर असा मिलाप आपल्या मार्गदर्शनास नमन करतो आणि मी निमंत्रित करतो मान्य मधुकरजी देशमुख साहेब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. दिली संस्थेला बळकट हात, त्याग, समर्पण यांची जिवंत गाथा, संस्थेच्या प्रत्येक यशामागं आपली साथ असे सन्मान्य विजयजी दारकुंडे पाटील साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांचं स्वागत सन्मान्य कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. मूल्याची चौकट दिली, संयमी नेतृत्वातून ज्यांनी प्रगतीची वाट दाखवली, विश्वास आणि आपुलकीचा भक्कम असा आधारस्तंभ असणारे आपल्या संस्थेचे सन्मान्य सचिव वाल्मिकरावजी सुराशे साहेब यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो व आपल्या स्वागताचा स्वीकार करावा असे मी माननीय वाल्मिकरावजी सुराशे साहेबांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. सर्व शत्रु सम निशब्द सेवेतून दिलेल्या संस्थेला बळ, पडद्यामागे राहून घडविले मोठे कार्य आणि आपल्या योगदानास नमन हेच आमचे भावार्थ. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या मान्य श्रीमती देवेनीताई चंद्रकांतजी गायकवाड साहेब, सहसचिव विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत. मान्य श्रीमती मीनाक्षी आव्हाड मॅडम, प्रिन्सिपल गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. धन्यवाद. या गावच्या प्रथम नागरिका श्रीमती संजीवनीताई रावत, सरपंच ग्रामपंचायत पाटेगाव यांचं स्वागत सौ देवेनीताई गायकवाड यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आमच्या संस्थेचे व आमचे आम्हा सदैव प्रेरणा देणारे सन्मान्य दत्तात्रेयजी सुराशे साहेब, सदस्य विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. संभाजीनगर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. DJ आसिफ SK. धन्यवाद सर. ग्रामपंचायत पाटेगाव यांचं स्वागत श्रीमती देवेनेताई चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. उपस्थित असलेले सन्मान्य विठ्ठलजी पाटील गंभीरे यांचंही स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. धन्यवाद. खूप सुंदर. यानंतर सन्मान्य फकीरचंदजी पाटील घेवारे पोलीस पाटील पाटेगाव यांचंही स्वागत सन्मान्य चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आसिफ SK. श्री सतीशजी करपे साहेब यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. सतीशजी तर सन्मान्य श्रीरामजी रावस माजी उपसरपंच ग्रामपंचायत पाटेगाव यांचंही स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. DJ आसिफ SK. स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. पत्रकार यांचंही स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी करावं. पण टाळ्या काय कमी पडू द्या मान्यवरांना. इतक्या दूरून तुमच्यासाठी आले की नाही, तुमचं सगळं तुमचं कौतुक करण्यासाठी इतक्या दूरून आलेले आहे, तुमच्यासाठी खास करून आलेले आहे. जोरदार टाळ्यामध्ये सर्वांचं एकदा स्वागत करूया.
उपस्थित सर्व पालकांचं, माता भगिनींचं, इतर शाळेतून आलेल्या सर्व शिक्षक वृंदांचं, विद्यार्थ्यांचं, माजी विद्यार्थ्यांचं, सर्वांचं मी शाळेच्या वतीनं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आता सर्व उपस्थित पालकांसाठी एकदा विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवा. आता हे शेवटचा जवळपासचा क्षण आहे. यानंतर आजच्या या भव्य दिव्य सुंदर अशा कार्यक्रम प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाचं कौशल्य विद्या मंदिर पाटेगाव तसेच गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेलं सांस्कृतिक स्नेहसंमेलन, या संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब, अध्यक्ष विश्वात्म शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच आपल्या संस्थेवर अतोनात प्रेम करणारे, अनमोल असं सहकार्य करणारे, ज्यांनी मोठं होण्यासाठी आम्हाला शिकवलं, शिक्षणाचं महत्त्व आणि जाणीव करून दिली, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय भाऊसाहेबजी तुपे साहेब, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग, तसेच आमचे दुसरे प्रेरणास्थान, शिक्षण कशासाठी असावं आणि ग्रामीण भागासाठीच का असावं, ज्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्हाला सुंदर असं एक छोटंसं इवलंसं रोपटं लावता आलं. मग गायकवाड सरांनी आणि मी त्याच्यावर खूप विचार करून हे सुंदर असं रोपटं या ठिकाणी लावलं. ते प्रेरणा देणारे आमचे आदरणीय मधुकररावजी देशमुख साहेब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, तसेच व्यासपीठावर उपस्थित विजयजी द्वारमुंडे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा, संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलरावजी पैठणकर, सहसचिव माननीय देवेनीताई गायकवाड, दत्तात्रय सुरासे, आमचे दुसरे स्नेही जी संस्थेला सतत आम्हाला मदत करतात, सरामजी शेळके सर, या गावच्या प्रथम नागरिक रावस्ताई, व्यासपीठावर उपस्थित आजी माजी सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदरणीय पोलीस पाटील साहेब, ज्यांनी या शाळेला भरभरून असं प्रेम दिलं, असे सर्व पालकवर्ग. बरेच दिवस झाले शाळेमध्ये उपक्रम झाला नव्हता आणि मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी उपस्थित राहिले, म्हणून पालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण या धावपळीच्या युगामध्ये कोणालाही वेळ नाही. आपला पाल्य काय करतो, कोणत्या वर्गात शिकतो, काय शिकला पाहिजे, काय शिकू नये. मात्र तुम्ही वेळात वेळ काढून आला, हा त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून आलात. मात्र यापुढेही जेव्हा जेव्हा शाळेतून आपल्याला निरोप येईल, निमंत्रण येईल, सूचना येईल, तर आपल्या पाल्याच्या भविष्य ऐकण्यासाठी आपला पाल्य काय करतो, त्याला कशाची गरज आहे, यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी माझ्या वतीने विनंती करतो. गेली मागचे 2-5 वर्ष अत्यंत दुःखाच्या काळात गेली. सर्वांनी कोरोना बघितला, कोणालाही शाश्वती नव्हती आणि त्या माध्यमातून सुद्धा सर्वांनी एक उंच झेप घेत आपलं आयुष्य सुंदर या ठिकाणी जगवलं, जगता आलं आणि म्हणून आपण प्रत्येक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपल्या या संस्थेला 25 वर्ष झाले. या संस्थेचा विस्तार वैजापूर तालुक्यात नालेगाव इथे शाळा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुंडलिक नगर इथे शाळा आहे आणि ही आपल्या पाटेगावची शाळा. एवढी मोठी संख्या या ठिकाणी होणं, साहेबांना सुद्धा सांगतो, साहेब आता 1150 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. काय शिक्षणामागं हे महत्त्व, तर सर्व शिक्षक आमचे मुख्याध्यापक अत्यंत मेहनतीने जिद्दीने या ठिकाणी काम करतात.
तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस ते झटत असतात की आमचे विद्यार्थी काहीतरी चांगले झाले पाहिजे. म्हणून पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जे माजी विद्यार्थी असतील, ज्यांनी अनेक या ठिकाणी पद भूषवित आहे, शासकीय सेवेत आहे, कुणी पोलीस सेवेत आहे, कुणी आर्मीमध्ये आहे, कुणी देश सेवेला आहे, कुणी शासकीय सेवेत आहे, या सर्वांचाही सन्मान करण्याचा विचार संस्थेने केलेला आहे. आणि मग त्यांचा सुंदर मेळावा या ठिकाणी घेऊ आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मुलांनाही अशी प्रेरणा मिळेल की या शाळेमध्ये शिक्षण घेऊन नुसतं शिकता येत नाहीये, तर चांगली सुद्धा पदं त्या ठिकाणी हासिल करता येतात. मित्र, विद्यार्थ्यांसाठी मी एवढंच सांगेल की अभ्यासाच्या बाबतीमध्ये असेल किंवा शिस्तीच्या बाबतीमध्ये असेल, आपलं नाव पैठण तालुक्यामध्ये अग्रेसर आहे. शासकीय उपक्रम असतील, इतर शाळांचे उपक्रम असतील, स्पर्धा असतील, क्रीडामध्ये सुद्धा आपण पाठीमागं नाही आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी नुसतं आपला जिल्हा असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल असं नाहीये, देश पातळीवर देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन खेळली आहेत. म्हणून मी क्रीडा शिक्षकाचं अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेतले, कारण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे कबड्डीचे कोच आहेत आणि मग त्यांचं ते चांगलं काम त्यांना त्या ठिकाणी करता येतं. म्हणून कबड्डीमधून सुद्धा आपले अनेक विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. यापुढेही संस्था असा विचार करते, कारण आता देशाचं आणि राज्याचं शैक्षणिक धोरण बदलतंय, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येते. म्हणून इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यापासून तर आपली जरी 12वी पर्यंत या ठिकाणी शाळा असली, 5वीच्या विद्यार्थ्यापासून आता टेक्निकल तंत्र शिक्षण देण्याचा विचार आपण या ठिकाणी करतोय. मुलं 10वी पर्यंत स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. 12वी नंतर त्यांना वाटेल त्या कोर्सला जाता आलं पाहिजे आणि 12वी नंतर पुढे काय करायचं हे त्याला 10वी मध्येच कळालं पाहिजे. इतकं ज्ञान देण्याचं काम आपली या शाळा या ठिकाणी करणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला 10वी झालं, 12वी झालं, पुढं काय करावं माहिती नसतं आणि मग सर्वांचा वेळ जातो. त्याच्यात वेळ म्हणजे विद्यार्थ्यांचा जातोच, विद्यार्थ्यांचा वेळ जातो आणि पालकांचा पैसा जातो. ही मोठी गोष्ट आहे. म्हणून मी सर्व पालकांनाही विनंती करेल की हे जरी स्पर्धेचं युग असलं, आपण आपल्या पाल्यासाठी वेळ काढून शाळेत या. मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांच्याशी चर्चा करा. माझ्या मुलाला मुलीला काय कमी आहे, मी आणखी त्यासाठी काय देऊ शकतो. बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या संवादामध्ये दुरावा झाला तर बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी दूर राहतो आणि विद्यार्थ्याचा ती वेळ गेलेली वेळ त्याची कधीही परत येत नाही. कारण दरवर्षी त्याचा वर्ग बदलत असतो, कारण आपल्या त्यापणे सहकार्य मिळत असतं. अनेक वेळा शिक्षक अनेकांना सांगत असतात की पालकांना या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. एखादा मुलगा तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे जाऊ शकतो, एखादा मुलगा भाषणात पुढे जाऊ शकतो, वक्तृत्व चांगलं असेल, एखादा मुलगा क्रीडामध्ये, एखादा चांगला शास्त्रज्ञ होऊ शकतो. त्याला विज्ञानाची गरज आहे. म्हणून या शाळेमध्ये आपण फक्त तेवढं थांबलो नाहीये, तर विविध स्पर्धा परीक्षांचं सुद्धा या ठिकाणी आपण आयोजन केलं. सर्व विद्यार्थ्यांना कल्पना आहे, आपल्याला मला विद्यार्थ्याबद्दल सार्थ अभिमान आहे की जेव्हा या ठिकाणी पैठणमध्ये शासकीय कार्यक्रम होता रवासाहेब, तर शासकीय कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयातील विद्यार्थी निमंत्रित केले जातात आणि त्यांची कौशल्य कॅडेट फोर्सची परेड त्या ठिकाणी होते. मग अख्ख्या शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी अभिनंदन येते. एवढं चांगलं काम हे विद्यार्थी या ठिकाणी करतात. म्हणून या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेल. आज ज्यांनी स्नेह संमेलनामध्ये चांगला भाग घेतलेला आहे ते चांगले या ठिकाणी आपलं काही कला कर्तृत्व असेल ते दाखवतील, दर्शवतील. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल, शिस्तीत राहावं, विद्यार्थ्यांचा कलागुणांचा आनंद घ्यावा आणि आपल्याला हे झाल्यानंतर परत आपल्याला अभ्यासाला लागायचंच आहे. एवढं बोलून या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेलू गेला गगनावरी. सर्वप्रथम या शाळेची सुरुवात पाटेगावच्या छोट्याशा खोल्यामध्ये, ग्रामपंचायतच्या खोल्यामध्ये सुरुवात केली. 2000 साली लावलेलं छोटंसं रोपटं आज आपल्या मार्गदर्शनामुळं या ठिकाणी याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. याचं सर्व श्रेय
संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सचिव व सर्व सन्मान्य पदाधिकारी सदस्य यांना जातं. यानंतर आपल्या शाळेला ज्यांच्या प्रेरणेमुळं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आणि शाळेला त्या ठिकाणी 5 लाख रुपयाचं रोख पारितोषिक मिळालं. त्या उपक्रमासाठी जेवढं संस्थेचं मार्गदर्शन लाभलं तेवढंच अनमोल असं मार्गदर्शन ज्यांच्या प्रेरणेमुळं आपल्याला ते बक्षीस मिळालं, ज्यांच्या हातून मिळालं, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सन्मान्य मधुकरजी देशमुख साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष आमचे स्नेही मित्र प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड सर, आजचे विशेष अतिथी आमचे स्नेही भाऊसाहेबजी जगताप, भाऊसाहेबजी तुपे साहेब, आमचे दुसरे स्नेही आणि या संस्थेचे सचिव वाल्मिकरावजी सुरासे, या संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव पैठणकर, देवयानीताई गायकवाड, दत्तात्रयजी सुरासे, श्रीमती मीराताई करपे, आमचे स्नेही आसारामजी शेळके, विजय द्वारकुंडेजी आणि इथे उपस्थित असलेले शाळेचे प्राचार्य, ज्यांनी ही शाळा उभारण्यामध्ये मोठा हातभार लावला, असे या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी आणि त्यांच्या कौतुक बघण्यासाठी आलेले आमचे सर्व पालक बंधू आणि भगिनींनो, मला वाटते पालक जरा नाराज झालेले दिसतात. पालकांना एकच विनंती आहे की पहिल्यांदा तुमचं अभिनंदन मी या जिल्ह्याचा माजी शिक्षणाधिकारी म्हणून करतो, ते एवढ्यासाठी की ग्रामीण भागातल्या शाळेत एवढ्या मोठ्या संख्येनं महिला पालक एकत्र आलेत, ही घटना मला जळगाव मेटेनंतर आज या ठिकाणी दिसते. मी गावात नाव पण सांगितलं तुम्हाला. महिला भगिनींना विनंती आहे, आमच्या जळगाव मेटेच्या भगिनी बघायच्या, त्या आठवड्यातून एक दिवस शनिवारी शाळेत येतात, सगळ्याच्या सगळ्या आपल्या मुलांच्या सोबत खेळतात. विशेष म्हणजे शाळेमध्ये फुगड्यांचा कार्यक्रम असतो, शाळेमध्ये लंगडीचा कार्यक्रम असतो, असे वेगवेगळे त्यांना जे खेळ त्यांच्या काळातले होते ते सगळे आपल्या मुलांच्या सोबत त्या गावातल्या भगिनी खेळतात. आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषदेची शाळा आहे 8वी पर्यंतची, हे रोबोट जे आहेत का, त्या शाळेतले रोबोट अमेरिकेतल्या एका एजन्सीने विकत घेतले. असाच तुम्ही जर पुढाकार घेतला, अहो तुमच्या शाळेचा प्राचार्य कबड्डीचा कोच आहे, ज्याच्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कबड्डीला एक नाव आहे. मला वाटते लगाने सर आणि गायकवाड सर ही जोडी एवढी सुंदर जोडी आहे कबड्डीतली की त्यांना तोड नाही. आणि म्हणून ग्रामीण भागातून तुम्हाला जे आवडतं ते करण्याचं काम ज्या शाळेमध्ये होतं तिथंच खरं शिक्षण मिळतं. आता सरांनी सांगितलं की इथं परेड चांगली होते. खेळामध्ये आमचा हातखंडा आहेच, मुळात आमचं शरीरच या मातीत तयार झालेलं आहे. आणि जी शरीर मातीतून उभी राहिली तिला इतरांनी कोणी घडवण्याचं काम राहत नाही. आणि म्हणून त्याच्या जोडीला जर आमच्या महिला भगिनींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी शाळेमध्ये हजेरी लावली
त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं, त्यांना काय येतं काय नाही त्याच्याकडे लक्ष दिलं, तर ही शाळा यापेक्षाही अजून चांगली होऊ शकेल. एखाद्या छोट्याशा गावात 1100 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं हे आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. पूर्वी शाळा नव्हत्या म्हणून नाईलाजानं लोक शाळेत येत होते. कुठेतरी जवळपास एखादी शाळा असायची त्या शाळेत मुलांना टाकायची. परंतु आता अनेक पर्याय तयार झालेले आहेत. नदी ओलांडली की 100 शाळा पलीकडच्या बाजूला आहे आणि नदी ओलांडायला शासनाने खूप मोठा पूल करून दिलेला आहे. मग जो कोणी चांगली सेवा देईल त्याच्याकडे आपण जातो. इथे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात याचा अर्थ ही संस्था काहीतरी चांगली सेवा देते आहे. आता विद्यार्थ्यांना जर विचारलं तुम्हाला काय व्हायचं तर तुम्ही उत्तर देणार का मला? तुमच्यापैकी डॉक्टर कोणाला व्हायचं? जरा उभे राहा. हात वर करा, हात वर करा. ठीक आहे, हा आहेत 10-15 तरी आहेत. इंजिनियर कोणाला व्हायचं? आहेत त्यातही 10-15 आहेत. गुरुजी कोणाला व्हायचं? ठीक आहे ना. मिलिटरीत कोणाला जायचं? अरे देश सेवेवर प्रेम आहे. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग इतरांना काय व्हायचं? 1100 पैकी 3 प्रश्न विचारले तर 30 हात वर झाले. पूर्ण 1070 शिल्लक आहेत. त्यांना कुठं राहायचंय? आमदार कोणाला व्हायचं? आहे एक निघाला इकडे. गुड. चल वर ये. आपण भुमरे साहेबाला सांगू याला तुमच्या पक्षात घ्या म्हणून. आपण सगळे मिळून जाऊ त्यांच्याकडं. गुड. आता राहिला प्रश्न पोलीस कोणाला व्हायचं? अरे बा, करा हात खाली करा, हात खाली. आता शेवटचा प्रश्न विचारू. तुमचे वडील काय करतात? ती कोणाला करायची? शेती कोणाला करायची? आहे का सर? एक तरी हात वर बघा. आणि हे आमचं वास्तव आहे. हे आमचं वास्तव आहे. त्यांनी नाईलाजाने का होत नाही केला असेल बिचाऱ्यांनी, पण हे आमचं ग्रामीण भागातलं वास्तव आहे. आम्ही या मातीत जन्मलो, आम्ही या मातीत वाढलो, आम्ही या मातीच्या अन्नधान्यावर जगलो. परंतु आता ती माता आम्हाला पोषण्यासाठी पुरेशी राहिलेली नाही. आणि म्हणून कुठेतरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जॉब शोधण्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या शोधण्यात आम्ही घर सोडायला तयार झालेलो आहोत. आणि मला वाटते त्याच्या जोडीलाच व्यापारासारख्या सुद्धा मोठ्या संधी असतात. तिकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. फक्त नोकरी हा एकमेव पर्याय या जगामध्ये नाही. नोकरीशिवाय व्यवसाय आहे. व्यवसायाशिवाय वाल्मिकरावनी जसं इथं उदाहरण दिलं की एखादा चांगला वक्ता होऊ शकतो, एखादा चित्रकार होऊ शकतो, एखादा चांगला कलाकार होऊ शकतो, एखादा चांगला खेळाडू होऊ शकतो. तर या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं कर्तृत्व, आपलं करिअर निर्माण करण्याची संधी आहे. मी तुम्हा सगळ्यांना शेतकरी सोडून काय जी तुम्हाला व्हायची इच्छा आहे ती तुमची इच्छा पूर्ण हो अशी सदिच्छा देतो. आणि पालकांना सुद्धा विनंती करतो की त्यांना जे काय घडायचं आहे होतो. धन्यवाद. विद्यार्थी, आम्ही सर्व कर्मचारी आणि पालक या सगळ्यांना मार्गदर्शन करून समाधान केलं. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपल्यासारखे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लाभले आणि शाळेचा त्या ठिकाणी विकास होत गेला. आपण जे काही नवनवीन सर्व उपक्रम आणले त्या सर्व उपक्रमांचं छानपैकी अवलोकन या ठिकाणी सर्व शाळा करताना आपणास या ठिकाणी दिसत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमास
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभले सन्मान्य भाऊसाहेबजी तुपे साहेब, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी आपणास मार्गदर्शन करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. मंदिर पाटेगाव या शाळेच्या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. अशा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष आमचे परममित्र श्रीयुत चंद्रकांतजी गायकवाड सर, त्याचबरोबर या स्नेह संमेलनासाठी ज्यांना आवर्जून या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलेले या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आमचे स्नेही आदरणीय मधुकर देशमुख साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सचिव वाल्मिकरावजी सुराशे सर, दुसरे अतिथी जिल्हा शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष विजयजी द्वारकुंडे सर, शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष आसारामजी बापू शेळके सर, सन्माननीय उपाध्यक्ष, या गावच्या आद्य नागरिक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, संस्थेच्या सचिव आदरणीय गायकवाडताई आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि आपल्या पाल्यांचं कौतुक पाहण्यासाठी याची डोळा याची देही उपस्थित असलेला या ठिकाणी सुजान पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी हो. खरं तर आज एक चांगला योग वाल्मिकराव गायकवाड सरांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे. पण ज्या शाळेचं रोपटं या ठिकाणी लावलं आणि जसं तुम्ही ते विकसित केले, डेव्हलप केलेलं आहे, त्याला पाणी घालण्याची संधी देशमुख साहेबांना मलाही त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून त्या सावलीमध्ये आज आम्हाला आनंदानं बसता येतंय, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. मित्र हो, खरं तर साहेबांनी उल्लेख केला तोच धागा पकडून मी बोलेल आणि तुमचे प्राचार्य मुख्याध्यापक सुद्धा त्याच विचाराचे आहेत. साहेबांनी सांगितलं की वेगळ्या व्यवसायामध्ये जात असताना जरूर जा. हे जाण्याचं कारणही चर्चा केली आणि उल्लेख केला जळगाव मेटेच्या शाळेचा. आमच्या माता भगिनी जशा आज या ठिकाणी उपस्थित आहेत तशा त्याही ठिकाणी येतात आणि त्यांचे विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी आहे, हे निश्चितच उल्लेखनीय. मी गायकवाड सरांना आवाहन, विनंती करतोय, निवेदन करतोय की या ठिकाणी निलेशजी आहेत, आपण आहात, आमच्या बांधवांसाठी देखील कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत चला. कारण असं होईल की इकडं फुगडे आहेत, बाकीचे संगीत खुर्चे अमुक आहे, पण खो खो कबड्डी का नाही. आणि मग पालक म्हणतील जा तुम्ही, तुमच्या स्पर्धा आहे. त्याच्यामुळं वडील पालक पण आपल्याकडे येतील याची दक्षता. मान्य आहे साहेब, लाडक्या बहिणी आहे पण लाडका भाऊ पण लागतो, हेही तेवढंच खरं आहे, मान्य आहे. त्याबरोबर आमच्या बंधूंना देखील या ठिकाणी म्हणजे आवाहन करण्यास काही हरकत नाही. आणि याच निमित्तानं गायकवाड सर, प्रत्येक शाळेला एक स्पेशलायझेशन असतं आणि आपण योगायोगानं त्याचे कोच आहात आणि वातावरण ग्रामीण भागाचं आहे. साहेबांनी सांगितलं की मातीत असणारी माणसं ही उपजत त्यांच्यामध्ये काही गुण असतात आणि असा अनुभव पण आहे की काटकपणा जो असतो तो ग्रामीण भागात जेवढा आहे तेवढा शहरी भागामध्ये नसतो. त्यामुळं एक स्पेशलायझेशन म्हणून आपण कबड्डीसारख्या खेळावर, कारण मला असं वाटतं
बिन भांडवली म्हणलं तर हरकत नाही, मैदान तयार करावं लागेल एवढाच भाग राहील. ते मैदान आपण तयार करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला कबड्डीचा जो गेम आहे, खेळ आहे, तो विकसित करावा. आणि एकाच खेळावर जर लक्ष केंद्रित केलं तर वेगवेगळ्या स्तरावर आपले विद्यार्थी निश्चितपणानं चमकू शकतात. कारण शहरातील एक आक्रू वाघमारे शाळा अशी आहे की त्यांनी कायम खो खोवर फोकस केलेला आहे आणि ती कायम अजिंक्य बहुतेक वेळा असतात. तशा पद्धतीनं आपल्याला ते निश्चितपणानं करता येईल. आणि या ठिकाणी मुलांनी खूप सारे हात वर केले होते की पोलीसमध्ये जायचं आहे, त्यालाही त्याची मदत होईल, त्याला ते पूरक असेल. ठीक आहे, हे झालं आपल्या म्हणजे पालक माता बंधूंसाठी. पण विद्यार्थी मित्र हो, आपल्यासाठी या शाळेनं ज्या काही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, विविध कोर्सेस वगैरे वाल्मिकरावांनी सांगितलं की स्पर्धात्मक परीक्षेचं गायडन्ससुद्धा विद्यार्थ्यांना देण्याची त्यांची तयारी आहे. ती विशेष व्यवस्था ती करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्याचा फायदा पालकांनी, आईवडिलांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुम्ही कुठल्या कोर्सला जावं, काय करावं, हा विद्यार्थ्यांचा विषय असतो, पालकांचा विषय असतो. पण माझं या निमित्तानं पालकांना नम्र निवेदन राहील की कुठल्याही बाबतीत विद्यार्थ्यांवर 10वी नंतर किंवा 12वी नंतर असा फोर्स करू नका की तू अमुक एक झाला पाहिजे. आणि त्यांचा मुलगा बघा, त्यांची मुलगी बघा की ती किती गुणानं प्रावीण्यानं उत्तीर्ण होते आणि तू कुठं कमी पडते, कुठं कमी पडतो. कारण प्रत्येकाची नॅचरल कपॅसिटी असते आणि ती कपॅसिटी बघून आपण मुलांना त्यांचं काम त्यांना करू द्यावं. त्याला जर खेळामध्ये आनंद असेल ते त्याला स्पर्धेसाठी जिथं जायचं तिथं शाळेच्या माध्यमातून जाऊ द्या, ओपन स्पर्धेमध्ये जाऊ द्या. त्याला जर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आवड असेल तर त्याला त्याच्यामध्ये सहभागी होऊ द्या. कारण यामधूनच हे जे उद्याचे कलाकार आहे हे तयार होत असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांवर, मुलीवर, आपल्या पाल्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर न करता आपण त्यांच्या संधी, त्यांच्या आवडीनिवडी त्यांना जोपासू दिल्या पाहिजेत. हेच या निमित्तानं मी सांगेन. विद्यार्थी मित्र हो, आपण कुठल्याही स्पर्धेसाठी जायचं असेल वगैरे तर पूर्वतयारी करतो. या शाळेनं गेलं वर्षभर आपल्याला अध्ययन अध्यापनामध्ये शिकवण्याचं गुरुजनांनी काम केलेलं आहे. त्या ठिकाणी ती शिदोरी घेऊन आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. आता पूर्वतयारी करून जात असताना चांगल्या पद्धतीची शिदोरी माहिती आहे ना, शिदोरी दिली जाते. ती चांगली शिदोरी असावी म्हणून चांगली तयारी तुमची करून घेतलेली आहे. ती तयारी करून घेतल्यानंतर तिचा वापर परीक्षेमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये चांगल्या पद्धतीने व्हावा. तुम्ही तंदुरुस्त असावेत, प्रसन्न असावेत, खुश असावेत, कुठलंही दडपण तुमच्या मनावर राहू नये म्हणूनच या स्नेहसंमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण स्नेहसंमेलनामध्ये जे काही पार्टिसिपंट्स आहात, जे काही सहभागी स्पर्धक असतील, त्यांनी मनसोक्तपणे या गॅदरिंगचा जरूर त्या ठिकाणी उपभोग घ्यायचा आहे आणि मनसोक्त हसायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. पालकांनी त्यांना भरभरून साथ द्यायची आहे. यातूनच ती उद्याचे कलाकार तयार होणार आहेत. आणि हे झाल्यानंतर येणाऱ्या 10 फेब्रुवारीपासून आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. पुढे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल त्या ठिकाणी ही ज्ञानाची शिदोरी आपल्याला उघडता आली पाहिजे. म्हणून आपण ताजंतवानं होऊन जावं, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. आणि एक विशेष कौतुक की गायकवाड सरांनी मला सांगितलं, वाल्मिकरावांनी सांगितलं की पहिल्यांदा गॅदरिंग या ठिकाणी या मैदानावर होते. मग याच्यासाठी जोरदार टाळ्या आपण त्या ठिकाणी वाजवल्या पाहिजेत की शाळा वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देते. त्याचा फायदा घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं करावं. आपण करणार आहात. मी अधिक वेळ घेणार नाही कारण उत्सुकता तुमची त्याच्यामध्ये की ज्याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं
आम्हाला आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी दिली, योग्य सन्मान केला, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. निश्चितच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या ठिकाणी बळ मिळेल आणि प्रेरणा सुद्धा मिळेल. आज या निमित्तानं उपस्थित सर्व पालकांना सुद्धा आपली मुलं कुठं असले पाहिजेत, त्यांना नेमकं कुठं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, आपण घरी त्यांना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्या यशामागं त्यांच्या आवडीमागं आपण समर्थपणे उभे राहिलं पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी सर्व मान्यवरांनी सांगितलेलं आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे मित्र पत्रकार तुषारजी नाटकर यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश गायकवाड सर यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. विद्यार्थ्यांच्या मनातील मान्यवरांनीच का ओळखले, मान्यवरांनीच का ओळखले. धन्यवाद. ज्या प्रतीक्षेची आपण खरोखर आतुरतेने वाट बघत आहात त्या शेवटच्या क्षणाकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांनी आपलं अध्यक्षीय मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. ज्या गावच्या मुली या गावच्या पाटेगावच्या परिसरातील विविध खेड्यातल्या मुली 4थी नंतर शिक्षण घेत नाहीत असं त्यावेळी असलेले सरपंच, माजी सरपंच विद्याधर कसे, कैलासवासी मगरे साहेब आणि याच पाटेगावात मी लहानचा मोठा झालो. विविध गावकरी मंडळी या सर्वांच्या आधारानं मी आणि वाल्मिक सुराशे आम्हाला एक कल्पना सुचली की या गावामध्ये आपण शाळेद्वारे शिक्षण देण्याचं, मुलींना शिक्षण देण्याचं काम करूयात. आणि या 25 वर्षापूर्वी या सर्व गावकऱ्यांनी, काहींनी स्वतःचा वाडा दिला, काहींनी स्वतःचं सप्पर दिलं, ग्रामपंचायतनं त्यांचं ऑफिस कार्यालय दिलं, त्यांची पदवी दिली. मारुतीच्या मंदिरात एक वर्ग भरवत होतो आम्ही. अशी ह्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं ज्या शाळेची सुरुवात झाली आणि याच गावच्या मुली आज सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करतायत, तेव्हा आम्हाला याचा सार्थ अभिमान होत आहे. आमचा जो संकल्प आहे हा पूर्णत्वाकडे जात आहे अशी आमची आज भावना आहे. संकल्प पूर्णत्वाकडे अजून गेलेला नाही, आम्हाला तो न्यायचा आहे. समाज बदलत चालला आहे, नातेगोत्यांची वीण उस्कटलेली आहे, राजकीय स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे आणि आता
शिक्षण प्रक्रिया, शिक्षण व्यवस्था सुद्धा खूस बदलते आहे. शिक्षण व्यवस्था खूस बदलत असताना आजपर्यंत आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत शिक्षकांची जबाबदारी होती शिक्षण देण्याची. परंतु आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय भाऊसाहेब तुपे, माजी उपशिक्षण संचालक, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लाडके शिक्षणाधिकारी आदरणीय M.K. देशमुख साहेब यांनी सांगितलंय, शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग आवश्यक आहे. मागील शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचीच पूर्ण जबाबदारी होती. आम्ही लहान असताना आमचे पालक सर्वस्वी शिक्षकांनाच विचारायचे, तो अभ्यास करतो की नाही, तो पास होतो की नाही, त्याला मार्क का कमी पडतात. परंतु आता शिक्षण बदलत आहे. येऊ घातलेली जी शिक्षण पद्धती आहे यामध्ये पालक आणि माता भगिनींचा सहभाग मोठ्या संख्येनं गरजेचा झालेला आहे. शिक्षकांना सुद्धा बदलावं लागणार आहे. अगोदर शिक्षक स्वतः वर्गात सर्व विद्यार्थ्यांना एका वेळी एकच विषय शिकवायचा. आता एकाच शिक्षकाला वर्गातील 30 मुलांसाठी प्रत्येकाची शिकण्याची शैली जी आहे त्या पद्धतीत जाऊन त्याला प्रत्येक मुलाला वेगळं शिकवावं लागणार आहे. सर्व विषय त्या शिक्षकाला शिकवावे लागणार आहेत. अशा स्वरूपाची येऊ घातलेली शिक्षण पद्धती आहे. आणि ही आता आपली जबाबदारी झालेली आहे. ही शासनाची जबाबदारी. शासन झटकत चाललेलं आहे. परंतु आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे. त्यासाठी हा आवर्जून आम्ही अनेक दिवसानंतर घेतलेला कार्यक्रम जो आहे, हा सांस्कृतिक स्नेहसंमेलन पालकांच्या प्रबोधनासाठीच घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही दोघं सर्वांना असं आवाहन करत आहोत, या गावच्या सरपंचताई असतील, उपसरपंचताई असतील, गोकुळजी रावस असतील, अशोकरावजी रावस असतील, आमचे महाविद्यालयीन मित्र, कबड्डीचे खेळाडू, आजचे पोलीस पाटील, त्यांची पण जबाबदारी आहे. ते एक गाव चालवतात वर्षानुवर्ष. येऊ घातलेल्या पुढील पिढीला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं. आपण घडलो बिघडलो, काय झालं ते आपलं झालं. आता आपलं काय राहिलं नाही. परंतु आता आपण शांती ब्रह्म एकनाथाच्या कृपेने अजून 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत आपण आहोत ना, तर त्या पिढीला आपल्याला मार्गदर्शन, आपला जुना अनुभव या मुलांना कुठेही मिळणारा नाही. आपल्या जुन्या तुमच्या ज्या गावातल्या म्हणी आहेत, अर्थपूर्ण आहेत, या पुन्हा या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर त्यांना ऐकायला मिळणार नाही. हे आपल्यालाच त्यांना दाखवून द्यायचं. त्यामुळं आपणही ठणठणीत राहायचं आणि येऊ घातलेल्या पिढीला आपल्याला गाईडलाईन देऊन दिशा देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करायचं आहे. त्यामध्ये संस्थाचालक असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी असतील, या सर्वांना करायचं आहे. असे आमचे पोलीस पाटील फकीरचंदजी घेवारे पाटील, सतीशजी करपे, श्रीरामजी रावस, सुधीर रावस, विष्णूजी नवले, नानाजी नवले, बाबूरावजी रावस, सुमित करकसे, सुभाषजी ससाने, दिलीपजी सनवे, जे आज उपस्थित नाही असेही अनेक पालक माझे गावातले मित्र आहेत बालपणीचे. या सर्वांना माझं आव्हान आहे की हे येऊ घातलेल्या शिक्षण पद्धतीत हे एक शिक्षण संकुल तयार होत आहे. हे आपल्या सर्वांना मिळून सांभाळायचं आहे. सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा उद्देशच तो आहे, आपल्या मुलांच्या अंगी शिक्षणाव्यतिरिक्त, अभ्यासाच्या व्यतिरिक्त, डिग्र्यांचे पदव्या घेण्याच्या व्यतिरिक्त जे गुण आहेत
मग नाट्याचे असतील, अभिनयाचे असतील, संगीताचे असतील, गायनाचे असतील, ह्या सगळ्या गुणांना पैलू देण्याचं काम आपण सर्वांना करायचं आणि ते आपण शोधायचं आहे आणि त्यामध्ये त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थिनीला संधी मिळवून देण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. मागील 25 वर्ष, 23-24 वर्ष झाली या शाळेला, संस्थेला 25 वर्ष झाली. यावर्षी फार मोठं योगदान आमच्या शिक्षकांनी यामध्ये देऊन हे सर्व घडवून आणलेलं आहे. मग मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, कर्मचारी असतील, त्यांचे सहशिक्षक असतील, आमच्या गोल्डन रॉक्सचे शिक्षिका असतील, त्या मुख्याध्यापिका असतील, या सगळ्यांचं प्रचंड मोठं योगदान असल्यामुळं आपल्याला हा भव्य वृक्ष दिसतो आहे आणि हा आता आपल्याला टिकून धरायचा आहे. यासाठी संस्थेतर्फे मी आणखी या भागातले जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांनाही आवाहन करतो, आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे समाजाच्या प्रबोधनाकडे. आवर्जून उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू ज्ञानेश्वर बावणे, तुषार नाटकर, आमचे मित्र आहेत आणखी या ठिकाणी शिवाजी गाडे, तारूसाहेब आहेत, मदन आव्हाड आहेत, मोहन ठाकूर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत या भागातले. उपस्थित जरी नसले तरी त्यांचंही आमच्या शाळेप्रती योगदान आहे, तेही प्रसिद्धी आमच्या उपक्रमाला देत असतात. त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित नाहीत, का बोलवलं नाही माहीत नाही, सुभाष शिंदे असतील, केंद्रप्रमुख खरात सर असतील, शिवाजी बावणे असतील, या सर्वांनी या शाळेला एक हातभार लावलेला आहे, या शिक्षकांच्या पाठीवर हात ठेवलेला आहे. या सर्वांच्या सद्भावना या शाळेप्रती व्यक्त झालेल्या आहेत. त्या योगदानातूनच आज हे सगळं घडून येत आहे. या पैठणच्या मातीला एक रांगडेपणा आहे. आदरणीय देशमुख साहेबांना मी सांगू इच्छितो की काटकपणा या भागामध्ये असलेले माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये, आज पोलीस पाटील आहे त्यांनाही माहिती आहे, आमचा शास्त्री संघ, झुंजार संघ असेल, याची औरंगाबाद जिल्ह्यावर एक प्रकारचा धाक होता. शास्त्री संघाचे खेळाडू एका युनिफॉर्ममध्ये ग्राउंडवर विचारले की टाळ्यांचा कडकडाट होत असे, ते क्षण आम्ही आवर्जून पाहिलेले. ते आठवले की आजही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ते कल्चर आम्हाला इथे तयार करायचं आहे. या मातीला फार पूर्वीपासून रांगडेपणाचा वारसा लाभलेला आहे. मग संत एकनाथ महाराज असू द्या, शुली भंजन येते, त्यांनी सुद्धा घोड्यावर सवारी करून तलवार हातात घेतलेली होती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचा वारसा आहे. पेशव्यांच्या कालखंडात पैठणचे वानोळे कंपनी, भंडारी कंपनी, गोसावी कंपनी युद्धात सहभागी झालेले आहेत. हा रांगडेपणा येऊ घातलेल्या शिक्षण पद्धतीला कसा जोडता येईल, त्याची कास, शिक्षणाची कास कशी घेता येईल, याकडे आता आपल्याला वाटचाल करायची आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास धोरणात 2012च्या खेळांना विविध संधी आहेत. शालेय शिक्षणामध्ये 108 विविध खेळांच्या प्रकारांचा समावेश केलेला आहे. फक्त कबड्डी, कुस्ती, खो खो, मल्लखांब मधून आपल्याला आता चालणार नाही. ज्याच्या अंगी काटकपणा नाही, मन, मेंदू, मनगट बळकट नाही, अशासाठी डॉसबॉल, पिपल बॉल, ट्रायथलॉन, सायकलिंग अशा स्वरूपाचा शालेय क्रीडा उपक्रमामध्ये सहभाग केलेला आहे. यामध्येही राष्ट्रीय खेळाडू झालेल्यांना आज नोकरी आहे. तिकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. मला अभिमान वाटतो आमच्या शिक्षकांनी केलेल्या कामाचा आणि तो रांगडेपणाचा वारसा चालवणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा. सर, आपल्याला सांगू इच्छितो, या शाळेचे आजपर्यंत 7 शालेय कबड्डीपटू राष्ट्रीय खेळाडू म्हणून बाहेर पडलेले आहेत.
3 महिला मुलींचे कुस्तीमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून बाहेर पडलेले आहेत. 6 राज्य पातळीवर मुली खेळलेल्या आहेत. 3 खेलो इंडियामध्ये खेळलेले आहेत. आणि या वर्षी 1 महिनाभर प्रो कबड्डीमध्ये अक्षय सूर्यवंशी नावाचा खेळाडू आमचा 1 महिना खेळत होता. तो या कौशल्य विद्या मंदिर शाळेचा खेळाडू आहे. हे जे 15-16 खेळाडू इथून बाहेर पडलेले आहे, शासन त्यांची वाट पाहत आहे की यांची 18 वर्ष कधी भरतील आणि यांना नोकरी कधी देतो. 5% आरक्षण आहे. त्यातले जे पदक प्राप्त आहे त्यांना डायरेक्ट DYSPची वर्दी त्यांच्या अंगावर येणार आहे. फक्त शासन वाट पाहत आहे की त्यांची डिग्री कंप्लीट व्हावी आणि त्यांची वयोमर्यादा जी 18 राखून दिलेली त्याची वाट पाहत आहे. आज या 16-17 खेळाडूंना, आमच्या कौशल्य विद्या मंदिरच्या खेळाडूंना थेट सरकारी सेवेमध्ये समावेश होणार आहे. हे आमचं फलित आहे 25 वर्षाचं. आणि येऊ घातलेल्या विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित शिक्षण पद्धतीसाठी, विकसित पाटेगावची वाटचाल कशी करायची या सर्वांसाठी आजचं पालकांना आणि महिला मातांना माझं आणि शिक्षकांना, शिक्षणाधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे योगदान दिलं आमच्या प्रती, आमची ही जी सावली उभी केलेली आहे, या सावली असंच आपलं यानंतरही योगदान लाभावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि अध्यक्षीय भाषणाला थांबतो. त्याचप्रमाणे आज या स्नेहसंमेलनासाठी आलेले जी बालगोपाळ आहेत, त्यांचे पालक आहेत, यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी संपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आपणा सर्वांच्या वतीनं, सर्व पाहुण्यांच्या वतीनं, उपस्थित सर्व माता पालकांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या हार्दिक आणि हार्दिक अशा शुभेच्छा. अध्यक्षीय भाषणानंतर सर्व मान्यवरांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असे मी घोषित करतो. आणि लगेच पुढील सांस्कृतिक कार्यक्रमास या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो. आमच्या सर्व टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठ मोकळं करून पाहुण्यांना बसण्याची आसन व्यवस्था करावी.